मनविता हरिदास कारे नाही लाज, मनविता हरिदास कारे नाही लाज। दिनासी महाराज मनसी हिना, दिनासी महाराज मनसी हिना, दिनासी महाराज मनसी हिना। मनविता हरिदास कारे नाही लाज, मनविता हरिदास कारे नाही लाज। काय ऐसे पोट न भरेशे झाले, काय ऐसे पोट न भरेसे झाले। हलविसी कुले सबे माझी, हालविसी कुले सभे माझी। मनविता हरिदास कारे नाही लाज, मनविता हरिदास कारे नाही लाज। दिनासी महाराज मनसी हिना, दिनासी महाराज मनसी हिना। मनविता हरिदास कारे नाही लाज, मनविता हरिदास कारे नाही लाज। तुका म्हणे पोटे केली विटंबना, तुका म्हणे पोटे केली विटंबना, तुका म्हणे पोटे केली विटंबना। दिन झाला जना किव भाकी, दिन झाला जना किव भाकी। मनविता हरिदास कारे नाही लाज, मनविता हरिदास कारे नाही लाज। दिनासी महाराज मनसी हिना, दिनासी महाराज मनसी हिना। मनविता हरिदास कारे नाही लाज, मनविता हरिदास कारे नाही लाज। मनविता हरिदास कारे नाही लाज। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी।
सजयति सिंदूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरिव तमसरसी नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासनम या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता समपातुम सरस्वती भगवती निशीस जाड्यापहम मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमः वन्दे परमानंद माधवम नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली आज स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसामः पातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम 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 रघुनंदन राम राम श्री राम 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 भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यं राम नाम वरनने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसामः पातक नाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पाटीच्या प्रहरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं अष्टप्रहरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कैलास रान शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. गोपाला गोपाला गोपाला. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुली वाहा, गणपतीला तुरी वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडाकारी. गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करे. गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करे. गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम.
राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो नारायण वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम 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 ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम
जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग. ओवी 300 ते 325. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो जय. ते वेळी कुंडलिनी हे वाश जाये मग मारुत ऐसे नाम होये. परी शक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय. ते ओंकाराची पाटी पाय देत उठा उठी पश्यंतीची पावटी मागा घाली. पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी स्वभावाच्या भय पसरणी परमात्मलिंग धावोनी अंग घडे. तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीशी होय झटे. तेथे गगना सकट लाटे समरशीती पै मेघाचे निमुखी निवडला समुद्र का ओघी पडिला. तो मागुता जैसा आला आपण पेया देवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा आता दुजे हान होते की एकची हे आई ते. ऐसी विवंचने पुरते उरे चिनाम गगनी गगन लया जाये. ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके. म्हणून तेतीची मातू न चढ्याची बोलाचा आतू. म्हणून तेतीची मातू न चढ्याची बोलाचा हातू. जेने संवादाची आगावा आतो पैठिकी जे. अर्जुना यरवी तरी या अभिप्रायाचे जे गर्व धरी. ते पाहे पावै खरी दुरी ठेली. अर्जुना यरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी. ते पाहे पावै खरी दुरी ठेली. भ्रुलता मागिली कडे तेथे मकाराचे ची अंगण मोडे. भ्रुलता मागिली कडे तेत मकाराचे ची अंगण मांडे. सडया प्राणासाकडे गगना येता पाठी तेची तो भेसळला. तै शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आटो भाविनला आकाशाचा. आता महाशून्याची या डोही येत गगनाशीची ठाव नाही. तेत तागा लागेल काही बोलाचा इया. म्हणून अखरा माझी सांपडे की कानावरी जोडे. हे तैशे नवे पुढे त्रिशुद्धी गाम. जे काही दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होनिया. उडती जाणने ते नाहीची म्हणून आसो किती हेची. बोलावे आता वायाची धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागोते सरे तेत संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेतन शिरे विचाराचा जे उन्मनीयचे लावण्य
जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जो योग द्रुमाचे फळ, ते आनंदाचे केवळ चैतन्य गाम. जे विश्वाचे मूळ, जे योग द्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गाम. जे आकाशाचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेत आदी आणि अंतू विरोनी गेले. जे महाभूतांचे बीज, जे महातीजाचे तेज, यवम पार्था जे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूपासी आली. देखोनी नास्तिकी नोकिले भक्त वृंदे, ते अनिर्वाच्य महासुख, पैयापनाची झाले ते पुरुष. जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी, आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीरी जिही केले. ते अमुचेनी पाडे आले निर्वाळले. आम्ही साधन हे जे सांगितले, त्याची शरीरी जिही केले. ते अमुचेनी पाडे आले निर्वाळले. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय, जय जय राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 36 भाग 3. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. रावणाच्या कनिष्ठ बंधूसी संवाद करिता धुरेशी, तू का वृता निंदा करसी, निज प्राणासी मुकावया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा 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 पांडुरंगा
तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईना मी तुझा जनासवे काज काय माझे करीना मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 36व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात धार्मिक सत्ववृत्तीचा लंकेमध्ये ज्याला अग्रगण्य अशा प्रकारचं अनन्य साधारण महत्व आहे असा विभीषण सर्वांना हिताच्या गोष्टी सांगत होता. अनेक प्रकारचे खऱ्या खऱ्या उदाहरणावरती अभिप्राय देऊन ही प्रधान मंडळी बोलताहेत कसं चुकीचं बोलताहेत हे विभीषण महाराज सांगत होता. पण एवढ्यामध्ये महापाशवाला गर्व येतो आणि महापाशव विभीषणाचं म्हणणं खंडन करण्याचा भर सभेमध्ये प्रयत्न करतो. त्यावेळेस विभीषणाचा सेवक जो राजा रावणाचा परम आप्त आहे, मुख्य अशा प्रकारचा हेर आहे, तो या महापाशवावर बोलत असताना म्हणतो, तुला काय करायचं रे महापाशवा? तू मध्ये मध्ये चमच्यागिरी कशाला करतो? बोलणं कुणाचं चालू आहे? विभीषणाचं चालू आहे. विभीषण म्हणजे तुला काय वाटलं? सामान्य वाटला? विभीषण म्हणजे काय तुला ऐरा गैरा वाटला? अरे राजा रावणाचा भाऊ आहे, भाऊ. जेवढा अधिकार राजा रावणाचा आहे तेवढाच अधिकार विभीषणाचा आहे. याची जरा बोलणाऱ्याला तरी अक्कल पाहिजे ना महापाशवा. मोठे मोठे महान महान विद्वान विद्वान पंडित पंडित राजा राजा प्रधान प्रधान ज्या वेळेस दोघं चर्चा करत असतील, बोलत असतील, त्यावेळेस तिसऱ्यानं मध्ये तोंड घालायचं काही काम आहे का? म्हणजे हे कसं झालं, येऊ नको म्हटल्यानंतर मी कोणत्या डब्यामध्ये बसू, कोणत्या गाडीमध्ये बसू म्हटल्यासारखं झालं. म्हणून अतिशय तडकाबडकी मोठ्या धैर्यानं विभीषणाचा सेवक बोलू लागला. का म्हणून तू विभीषणाची निंदा करतो? बहुतेक तुला म्हणले आता जिवंत राहायचं नाही वाटतं, तुझं मरण जवळ आलेलं की काय? असं विभीषणाचा सेवक महापाशवाला भर सभेत बोलतो. ऐसी आहे राजनीती, दोन्ही धुरा संवाद करीती,
त्या माझी मध्ये निंदा करीती त्या ते मारिती नृपनाथ. राजधर्म काय आहे हे तुला सांगतो असं विभीषणाचा सेवक म्हणतो. राजधर्म असा सांगतो, राजनीतीचे एक तत्व आहे. दोन श्रेष्ठ महान असामान्य व्यक्ती संवाद करत असतील आणि मध्येच कुणीतरी एखादा लुडबुड करत असेल, त्यांची निंदा करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते राजाला सहन होत नाही. त्या निंदा करणाऱ्याला राजा संपवतो, मारतो. मारावं अशी राजनीती सांगते. राजा युवराज निज हिती वाद करती राजनीती. यर यरा ते निखंदिती ते तू किती रे मशकाम. इथे राजाच्या पदावर राजा रावण आहे, युवराज पदावर विभीषण आहे. ते त्यांच्या राजदरबारामध्ये चर्चा करतायत, संवाद साधतायत. निज हित कशामध्ये आहे, राजनीती काय आहे याचा संवाद प्रतिसंवाद करतायत. त्यांच्यामध्ये वादविवाद होत असेल, नाही असा नाही, एकमेकाची मनधरणी होत असेल, कदाचित निंदा होत असेल, एकमेकाच्या विरोधात ही भाषण होत असेल, परंतु तुझा काही अधिकार आहे महापाशवा. हे दोघे बोलत असताना तू मध्ये का उठला? तुला कुणी बोलायला सांगितलं? तुझी जीव काही चुरचुर करायला लागली का? तू का निंदा करतोस विभीषणाची? अरे तू कोण आहेस? ए चिलटा, ए मशका, अरे किरकोळापेक्षा सुद्धा तू किरकोळ आहे. दिनापेक्षा हीन आहेस, हिनापेक्षा सुद्धा खालचा आहेस रे तू. म्हणून प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखावी. आपण कोण आहे, आपलं ज्ञान किती, आपल्याकडे अक्कल किती, आणि आपण ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो किती. ओवीचं चिंतन काय आहे? आपल्या निरूपणामध्ये भगवान परमात्म्याला आनंद व्हावा असं आपलं निरूपण असावं. तुम्ही म्हणाल भगवान परमात्म्याला आनंद कधी होतो, किंवा कोणाचं निरूपण ऐकून भगवान परमात्मा आनंदित होतो? मुळात भगवान परमात्मा काही दुःखी आहे का? नाही हो. पण भगवान परमात्म्याला कोणतं चिंतन आवडतं, कोणतं निरूपण आवडतं? भगवान परमात्मा दुःखी नाही, पण भगवान परमात्माला असं निरूपण आवडतं की ज्या निरूपणामध्ये सतत सदैव देव भक्त आणि नाम याचा उच्चार कुठंतरी होत असला पाहिजे. देव भक्त नाम याचा उच्चार जर होत नसेल तर ते निरूपण भगवंताला आवडत नाही. देव म्हणजे काय तर सत्य. भक्त म्हणजे काय? सत्यानं वागणारा. आणि नाम म्हणजे काय? देवाची भक्ती करण्याचं साधन. या तिन्ही गोष्टी विरहित जर आपलं निरूपण असेल तर ते भगवंताला कधीच आवडत नाही. एवढेच नाही भाविक हो, तर आपलं निरूपण भगवंताला कधी आवडतं, किंवा इतरांना ते कधी पटतं, समाजाला ते कधी मानवतं, याचंही चिंतन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या निरूपणामध्ये सदैव ज्ञानयज्ञ चालत असला पाहिजे.
नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आपल्या मनाची जर आपण कथा सांगत असू तर ती भगवंताला नाही आवडत. मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरीच्या चिंतनामध्ये जो सदैव गुंततो आणि जगाला आपण अनुभवलेलं, आत्मसात केलेलं, आचरण केलेलं ज्ञान इतरांना वाटण्याचा प्रयत्न करतो. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अनुभवे आले अंगा ते या जगात येतसे. या अवस्थेला आपण पोहोचलं पाहिजे, मग आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे, आणि तेही ज्ञान स्वरूपात सांगितलं पाहिजे. 3 कांड केलेले आहेत वेदांनी, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञान कांड. उपासना म्हणजे उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणे. भगवंताच्या सानिध्यामध्ये परमार्थाचं अर्जन करत असताना, ज्ञान अर्जन करत असताना, ज्ञानदान करत असताना सदैव आपल्या मुखातून पवित्र वाणी निघाली पाहिजे. शुद्ध भाव अंतकरणातून प्रकट झाला पाहिजे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल जेत तेत करा. नामाचं चिंतन झालं पाहिजे, कारण नाम हे भक्तीचं सर्वात महान मोठं सर्वश्रेष्ठ साधन आहे. म्हणूनच विभीषणाचा सेवक, विभीषणाचा दास म्हणजे कोण तर विभीषण हरिदास आहे. हरीची या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. आणि हरिदासाचा दास म्हणजे विभीषणाचा सेवक. आपल्या दासाची किती काळजी हरिदासाला असते, आणि हरिदासावरती नितांत श्रद्धा, अखंड विश्वास. निज भक्ताचा, निजदासाचा किती असतो हे विभीषण महाराजांच्या सेवकाच्या ज्ञान प्रगटीकरणावरून लक्षात येतं. म्हणून ते म्हणतात, तो निंदा का करतो? तुझी अवकात काय? तू बोलतो किती? पण राजा आणि युवराज बोलत असताना तू मध्ये का बोलतो? कुणी परवानगी दिली तुला? अरे मशिका, असं कठोर शब्दामध्ये विभीषणाचा सेवक राजनीती सांगतो. बंधू बंधूच्या हितानुवादी, युक्ती निग्रह येती क्रोधी. ते महापाशवा तू दुर्बुद्धी, निंदानुवादी जलपशी. अरे ते भाऊ भाऊ आहेत. एका आईच्या माईच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे. एकमेकाची नाळ एकमेकाशी जोडलेली आहे. राजकारभार चालवत असताना राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी राजा आणि युवराज यांचे युक्ती प्रयुक्ती, वादविवाद, संवाद चालत असतात. आपलं मत, आपलं म्हणणं भर सभेमध्ये मांडणं हे त्यांचं अगत्य असतं. मग त्याच्यामध्ये ते कधी रागाला येत असतील, कधी प्रेमळ बनत असतील, कधी कठोर अंतकरणाचे बनत असतील. राजहिताचे निर्णय घेताना अशा विविध भूमिका घ्याव्या लागतात. परंतु महापाशवा, तुझा अंतकरण अतिशय घाण आहे.
तुझी बुद्धी दुर्बुद्धी आहे म्हणून तू विभीषणाची निंदा करतोस. विभीषणाची निंदा करावी इतका अधिकार तुला कुणी दिला? आहे का तुझा एवढा मोठा अधिकार? असं महापाशवाला विभीषणाचा सेवक बोलतो. आला देखोनी हनुमंत राया देखता तुम्ही पळत, आता वाटिवे गरजत अति समर्थ निर्लज्जत्वे. ए नालायका, निर्लज्ज म्हणजे काय? नालायक, लायकी नसल्यासारखं वागणं, मुद्दाम करणं, आगावपणा करणं, हे तुलाच महापाशवा शोभून दिसतं. अरे ज्यावेळेस हनुमंतराय आला होता त्यावेळेस पाठीमाग पाय लावून पळाला ना. आता मात्र सभेमध्ये किती मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, वाढीवेच बोलतो. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि स्वतःला अतिसमर्थ समजणारा नालायक महापाशवा तूच आहेस बर का, असं विभीषणाचा सेवक बोलतो. तुम्ही राक्षस रणदीना नपुसकाहून हीना, वाटिवी चाळवा दशानन अति बोलना पुरुषार्थ. तुम्ही राक्षस रणदीना नपुसकाहून हीना, वाटिवे चाळवा दशानन अति बोलना पुरुषार्थ. अरे तुम्ही सगळे राक्षस आहे ना म्हणले, फारच किरकोळ आहे रे म्हणले. एखाद्या सामान्यातल्या सामान्यापेक्षा तुम्ही सामान्य आहे म्हणले, ज्याला अतिसामान्य म्हणतात. अरे तुमच्यापेक्षा नपुसक बरा म्हणले. त्या नपुसकापेक्षा सुद्धा तुम्हाला कोणतीच उपमा देता येत नाही, एवढ्या खालच्या पातळीचे म्हणले. धड तुम्ही स्त्रीमध्ये जमा नाही, धड तुम्ही पुरुषामध्ये जमा नाही, धड स्त्रीच्या उपयोगाचं नाही, धड पुरुषाच्या उपयोगाचं नाही. कोणत्याच कामाला न येणारे अशा अवलादीचे तुम्ही राक्षस. राजा रावणाला किती फसवाल, किती चाळवाल, किती नाटक कराल, आणि सभेमध्ये तुमचा पुरुषार्थ मोठेपणा किती बडबड करून थपा माराल, हे अयोग्य आहे. विभीषणाचा सेवक बोलू लागलेला आहे. श्रीरामाचे एक वानर मारिला अखिया सैन्य समग्र, दमिला इंद्रजित ज्येष्ठ कुमार लंकापूर जाळणी. अरे त्या रामरयाचं निजभक्त असणार एक वानर लंकेमध्ये आलं. राजा रावणाचा लाडका धाकटा मुलगा शेंडफळ अखया कुमार त्याला मारलं, त्याचं सगळं सैन्य संपवलं, इंद्रजिताला ताणून ताणून हाणला. इंद्रजित पळून गेला, विवरात लपला. राजा रावणाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा जाळल्या, सगळी लंका नागवी उघडी केली. एकाच हनुमंत नावाच्या वानरानं अख्खी लंका जळून टाकली. तेव्हा तुमचा पुरुषार्थ कुठं गेलता? काय केलं तुम्ही? त्याचं काही सुद्धा तुम्ही करू शकला नाही. आणि आता सभेमध्ये मोठ्या वल्गना करता, गप्पा मारता, ह्या सगळ्या तुमच्या थापा आहेत. वानर वनचार पाले खाईरा, त्या पुढे पळाले समग्र. येथे आलिया श्रीरामचंद्र,
दुर्धर शर कोण साय. अरे त्या हनुमंताजवळ ना शस्त्र होतं, ना अस्त्र होतं, ना धनुष्य होता, ना बाण होता, ना त्यानं हातामध्ये तलवार घेतली, ना बर्ची घेतली, ना त्रिशूळ घेतलं, ना ढाल घेतली, काही घेतली नाही. एक पाले खाणार वानर लंकेमध्ये आला, त्यानं आपला असणारा पराक्रम सगळ्यांना दाखवला. तुम्ही सगळे जे आता वाचलेत ते पळाले. आणि त्याच असणाऱ्या वानर हनुमंत याचा स्वामी, जो जगाचा मालक आहे, परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे, तो रामरया जर लंकेमध्ये आला तर त्याच्याजवळ धनुष्य आहे, त्याच्या पाठीला बाणाचा भात आहे आणि त्याच्यामध्ये रामबाण आहे. मग तो रामराया लंकेला आला, त्यानं जर बाण सोडायला सुरुवात केली तर त्या रामबाणासमोर कोण टिकणार आहे? कोण सहन करणार आहे त्या बाणाचा आघात? अरे कुणी सुद्धा नाही. असे दुर्धर रामाचे रामबाण आहेत. सुटल्या श्रीरामाचा बाण, राक्षस कुळासी निर्दळन, तदर्ती हितवादी विभीषण, ते रावण नायके. अरे तुम्ही लक्षात का घेत नाही म्हणले? रामाला जर तुम्ही लंकेला यायला भाग पाडलं, श्रीरामानी रागाला जाऊन जर आपल्या धनुष्याला दोरी चढवली, बाण लावले आणि मग सन जर रामरयाच्या धनुष्यातून बाण सुटायला लागले तर अख्ख्या राक्षस कुळाला कोणी वाचवू शकणार नाही. रामरया राक्षस कुळाचं निर्दळन करेल. ते होऊ नये म्हणून विभीषण हिताच्या गोष्टी करतोय, चांगलं सांगतोय. रामरायाला शरण जा. रामाची चोरून आणलेली सीता सुंदरी रामाला परत द्यावी, अर्पण करावी. रामराया तुम्हाला माफ करेल. रामराया कृपाळू आहे, कनवाळू आहे, मयाळू आहे, दयाळू आहे, मायेचा सागर आहे, दयेचा पाझर आहे रामराया. पण रावण काय ऐकायला तयार नाही. आणि त्या रावणाला न ऐकणाऱ्या तुम्ही हुलीवर घालताय, तुम्ही चालवताय, तुम्ही फसवताय, त्याच्यासमोर मोठ्या पुरुषार्थाच्या गप्पा करताय. अरे बाबांनो, हे अयोग्य आहे. हे काही हिताचं नाही. फक्त विभीषण हिताचं सांगतो, पण राजा रावण ऐकत नाही. सीता रिपणी श्री रघुपती, स्वस्थ राहावे समस्ती. ऐसी विभीषणाची युक्ती, तू का कुत्सिती निंदिसी. तुला काय वाईट वाटतं म्हणले विभीषणाचं? विभीषण साधा सोपा सरळ मार्ग सांगतोय. सगळ्यांना जगायचं असेल, राक्षस कुळाचं रावणाचं निर्दळन व्हायचं, टाळायचं असेल तर एकच साधा आणि सोपा उपाय आहे, रामरायाला शरण जाणं. शरण म्हणजे काय? तर आपण केलेला अपराध त्याची क्षमा मागणं, चुकीची कबुली देणं आणि त्यांची आणलेली अर्धांगिनी त्यांना परत करणं. रामराया मोठ्या मनानं माफ करतील. काय युद्ध करायची, आटाआटी करायची काही गरज नाही. असं साधं सरळ सोपं सर्वांच्या हिताचं मार्गदर्शन विभीषण महाराज करत असताना तुला का वाईट वाटतं? तू का वाईट विचारामध्ये शिरतो? का दुर्बुद्धीनं बोलतो? विभीषणाची निंदा का करतो? असं विभीषणाचा सेवक महापाशवाला बोलतो.
ऐकून हे राचे वचन महापाश्व लज्जायमान खालती घालोन यामान दिनवदन राहिला. त्या विभीषणाच्या म्हणजे हरिदासाच्या दासाचं राजा रावणाच्या जवळचा जो आप्त आहे, कारण विभीषण आणि राजा रावण भाऊ आहेत. विभीषणाचा असणारा दास म्हणजे राजा रावणाचा जीवलग आप्त आहे आणि त्यानं महापाश्वावर सडेतोड बोल सुनावले. महापाश्वाला त्याच्या चुकीची, त्याच्या दुर्बुद्धियुक्त बोलण्याची, हे सगळ्या थापा मारण्याची तुझी चुकीची पद्धत आहे हे दरडावून सांगितलं. त्यावेळेस महापाश्वाला ते पटलं. महापाश्व लज्जायमान झाला. वर तोंड करायला त्याला तोंडच म्हणजे त्याची लायकीच शिल्लक राहिली नाही. तोंड कोमेजलं महापाश्वाचं. खाली मान घातली. तोंड सुकलं गेलं आणि खाली मान घालून दीन वदन होऊन राहिला. म्हणतात सत्ववंत धैर्यवंत वीर्य माधुर्य बुद्धिवंत ऐसा विभीषणा क्षमायुक्त रावण हितार्थ बुद्धी सांगे. खरं सत्व शिरोमणी असणारा, धैर्याचा महामेरू असणारा, पुरुषार्थाची गोडी असणारा, बुद्धीचा महापर्वत असणारा, क्षमाशील शांती स्वरूप विभीषण आपल्या बंधूच्या म्हणजेच राजा रावणाच्या हिताच्या गोष्टी सांगतो. बुद्धी सांगता पुढत पुढती न माने रावणाची चित्ती तरी सांगे पुनरावृत्ती सीता रघुपती अर्पावय. राजा रावणाच्या भरसभेमध्ये राजा रावणाचा बंधू विभीषण राजा रावणाच्या हिताच्या गोष्टी सांगतो. राजा रावणाला त्या जरी पटत असल्या तरी राजा रावण विभीषणाचं म्हणणं मान्य करत नाही. विभीषणाच्या सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही. सीता परत द्यायला तयार होत नाही. रामरयाला शरण जाणं त्याला पटत नाही, आवडत नाही. तरी पण विभीषण पुन्हा 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 राजा रावणाला सांगतो रामरयाची रघुरायाची सीता रामाला अर्पण करावी. प्रस्थ महापाश्व महोदर इंद्रजित मुख्य कुमार शुक सारनादी थोर थोर ऐका समग्र बुद्धिमाजी. विभीषण महाराज म्हणतात पुन्हा 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 तेच सांगतात. प्रस्थ प्रधान, महापाश्व प्रधान, महोदर प्रधान, राजा रावणाचा ज्येष्ठ मुलगा इंद्रजित, सुख सारण, थोर थोर तुम्ही मंडळी आहात. जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी हिताच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जरा ऐकून घ्या. असं विभीषण महाराज बर सभेमध्ये बोलतात. करोनी रावणा केशाकर्षण सुबुद्धी सांगेन आपण सीता करावी रामार्पण कुळ निर्दळन चुकवावया. आपल्या कुळाचा नाश चुकवायचा असेल तर मी तुम्हाला चांगलं सांगतो, सुबुद्धियुक्त सांगतो. दिवा असतो, त्या दिव्याला ते वात घालण्याचं एक नाळकं असतं आणि ती त्याच्यातून वात घालावी लागते आणि आत तेलामध्ये
वात सोडून जर नाळक्याच्या बाहेर आलेली थोडीशी वात पेटवली तर रात्रभर त्याचा प्रकाश जोपर्यंत दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो दिवा देतो. पण तेलात वात बुडवली आणि तेलाच्या बाहेर काढून ठेवली, जर आपण नाळकं नसताना पेटवली तर क्षणार्धात ती वात जळून जाते आणि तिथं अंधकार पडतो, म्हणजे अज्ञान पसरतं. बिभीषण महाराज म्हणतात ते केश आकर्षणाचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे रावणाला मी हित सांगतो. आणि ती गोष्ट काही फार अवघड नाही, सोपी आहे बाबांनो. सीता कुणाची? रामाची. रामाची सीता रामाला परत करायला काय अडचण आहे? आपण एक तर अपराध केलेले, तो अपराध ती चूक मान्य करायला काही अडचण आहे. म्हणून आपण काय करावं? रामरयाला शरण जावं. रामरयाची सीता रामरयाला परत द्यावी, तर आपल्या कुळाचं हित होईल, कुळ निर्दाळन चुकेल. भूत लागले हो जासी मंत्रवादित राहटी धरोनी केशी, तेवी सुबुद्धी सांगी रावणासी सीता श्रीराम पासी अर्पावया. एखाद्याला भूताटकी झालेली आहे म्हणले, मग तो मांत्रिक तो देवऋषी काय करतो? त्या भूताला शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो. पण भूताला शिक्षा देण्यासाठी ज्याला भूत लागलं त्याच्या देहाला झोडपावं लागतं, त्याच्या देहाला काठीनं मारावं लागतं, बडवावं लागतं, त्याच्या देहावर प्रयोग करावे लागतात. त्यावेळेस ते आतलं भूत म्हणतो नको नको, आता मी जातो, आता मी जातो, आता मी थांबत नाही, मला सोडा, मला त्रास देऊ नका, मी पुन्हा येणार नाही आणि या झाडाला त्रास करणार नाही. जसं एखाद्याला भूताटकी झाली असेल ते काढण्यासाठी देवऋषी योग्य अशा प्रकारचा उपयोग करतात आणि छडीचा वापर करतात. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. तसं म्हणले मी इथं सुबुद्धी ही छडी वापरतोय. राजा रावणाला एक भूत लागलेलं आहे आणि ते राजा रावणाच्या अंगातलं भूत घालवायचं असेल तर सुबुद्धियुक्त छडीचा वापर झाल्यावर होईल, ते भूत निघून जाईल, असं बिभीषण महाराज बोलतात. सीता सन्निपात रावणासी तेने कुळ क्षय राक्षसांशी, या लागी धरोनिया केशी सुबुद्धी त्यासी शिकवीन. याप्रमाणे भूताटकी लागलेल्या जीवाला तो असणारा देवऋषी, तो असणारा मांत्रिक केसाला धरून झटके देऊन हिसके देऊन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. तसं राजा रावणाला जो सीताचा सन्निपात झालेला आहे आणि राक्षसांचा त्यामुळं कुळक्षय होणार आहे, हे चुकवण्यासाठी राजा रावणाच्या केसाला मला धरावं लागलं तरी मी धरेन आणि राजा रावणाला सुबुद्धी शिकवीन, चांगल्या गोष्टी सांगेन, आपलं कल्याण कशात आहे, हित कशात आहे हेही शिकवीन. याची नावे परमाप्त, याची नावे सूर्योदय समस्त, अपायी पडता लंकानात त्याशी निश्चित वाचवावे. म्हणून मी जवळच आहे, माझं नाते संबंध परम आप्ताच आहे. यालाच नातलग म्हणतात, याला जीवलग म्हणतात, याला सखा म्हणतात. राजा रावणाचा पाय खोलात पडलेला आहे, त्याच्यावरती जर संकट येत आहे हे दिसत असेल
तर त्याला त्या संकटातून वाचवणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे, ते मी केल्याशिवाय राहणार नाही. विभीषण महाराज बोलतात, कुटुंब निजवोनी ग्रहाप्रती, जो गृहा दाहो करी प्राप्ती, त्यासी सज्ञान निवारिती, तैसे गती रावणाय. विभीषण महाराज म्हणतात, राजा रावणाला सीताचा सन्निपात झालेला आहे, त्यामुळं अख्खी लंका, या लंकेचं कुळ निर्दळन होणार आहे, कुळक्षय होणार आहे. हे राजा रावणाला माहीत असून सुद्धा त्याला एक नशा चढलेली आहे, एक धुंदी आलेली आहे, त्या धुंदीमध्ये तो मगर मस्त झालेला आहे. याचं उदाहरण देताना विभीषण महाराजाच्या मुखातून नात्र ही ओवी सांगताना म्हणतात, एखाद्यानं काय केलेले आहे, आपल्या सगळीच घरातली मंडळी एका असणाऱ्या खोलीमध्ये आतमध्ये झोपवलेली आहे. अख्खं कुटुंब एका खोलीमध्ये घातलेलं आहे आणि बाहेरून आपल्या हातानं आपल्या घराला तो आग लावू लागलेला आहे. आणि हे एखाद्या शहाण्या माणसानं बघितलं, अरे काय करायला लागलेलं आहे, तुझ्याच हातानं तुझं घर पेटवायला लागलेलं आहे, बाकीची माणसं कुठे आहेत? तो म्हणतो, मी आत कोंडलेली आहेत, आत झोपवलेली आहेत, ती निवांत झोपेत आहेत. आणि रात्रीच्या भर 12-1 वाजता सगळे झोपेत असताना मी माझं घर माझ्या हातानं पेटवायला लागलेलो आहे. अशी जर कबुली देत असेल तर शहाणा माणूस ते काड्याची पेटी, ते आगी लावण्याचं साधन हिसकावून घेतो आणि त्याला त्या वाईट गोष्टीपासून परावृत्त करतो. त्याचं हित कशात आहे हे त्याला सांगतो. असंच मला ज्ञान सांगण्याचं, हित सांगण्याचं, राजा रावणाला शहाणपण शिकवण्याची आता वेळ आलेली, गरज आहे. विभीषण महाराज बोलतो, करिता श्रीरामाशी वैर, समस्त मर्ती निशाचर, सपुत्र मर्याला दशशिरा, प्रतिज्ञ उत्तर हे माझे. जर माझं नाही ऐकलं आणि रामाशी तुम्ही वैर केलं तर रामरया सगळं राक्षस कुळ संपवेल. राजा रावणाची मुलं, नातवंड, परतोंड आणि स्वतः राजा रावणाला मारायला रामरया माग पुढं पाहणार नाही, ही माझी प्रतिज्ञा समजा किंवा माझ्या मनाची तळमळ समजा. माझं मन तुमच्यासाठी तडपडतंय, तळमळतंय, व्यथित होतंय, दुःखी होतंय. माझं कुळ माझ्या डोळ्यात एकत नाशाला गेलेलं मला परवडणार नाही, मला आवडणार नाही, मला बघवणार नाही. म्हणून मी हिताच्या गोष्टी सांगतोय. अरे बाबा, तुमचं काही सुद्धा रामरया समोर चालणार नाही, तुमचा माल तिथं विकला जाणार नाही, तुमचा बाजार, तुमचा गाशा, तुमचं साहित्य सगळं गुंडाळावं लागेल. इहलोक सोडून पर लोकाला जावं लागेल. म्हणून माझं चांगलं सांगणं आहे बाबांनो. विभीषण बोलतो, श्रीरामाची इकवानर त्या पुढे पळाले ती समग्र, सुटल्या श्रीरामाचा शर कोण दुर्धर साहेल. अरे श्रीरामाचा एक पाले खैर वानर लंकेमध्ये येऊन गेला, त्याच्या समोर कोण उभं राहू शकलं नाही, सगळे पळून गेले. जेवढे पुढे होते तेवढे संपून गेले आणि स्वतः प्रत्यक्ष रामरया इथं आले आणि मग त्यांचे बाण सुटायला लागले. कोण वाचणार आहे त्या बाणाच्या तडाख्यातून? कुणाला सहन होणार आहे तो बाणाचा आघात?
कोण आहे असा एवढा निधड्या छातीचा? कोण नाही रे बाबांनो. तुमचं यात हित नाही, तुमचं यात भलं नाही. म्हणून ती वेळ तुमच्यावर यायची नसेल तर आत्ताच सावध व्हा. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. या अवस्थेला तुम्ही पोहोचा. म्हणून चांगलं सांगतोय, हिताच सांगतोय. तुम्हाला कदाचित ते वाईट वाटत असेल, टोचत असेल, अंतकरणाला लागत असेल, घडीभर लागू द्या. काही फरक पडत नाही, काही भोकं पडणार नाही तुमच्या अंगाला. पण मी सांगतोय त्यातच हित आहे, मी सांगतोय तेच खरं आहे, मी सांगतोय त्यातच भलं आहे. भल्या माणसानो आता तरी तुम्ही सावध व्हा. हे नाथत्रयांनी विभीषणाचं रूप करून आपल्याला सांगितलेलं आहे. आपलं हित कशात आहे? दुर्बुद्धीनं वागण्यात, मूर्खपणा करण्यात, अतिशहाणपणा करण्यात, अहंकार धारण करण्यात नाही. अहंकार हाच मोठा रावण रूपी वैरी आहे. म्हणून आपण विवेक ओळखावा. विवेक म्हणजेच भगवान परमात्मा रूपी आत्मा आहे. आत्मा परमार्थामध्ये विवेकाला फार महत्व आहे. आता विवेक म्हणजे काय फार सांगणार नाही मी, मग साधं सोपं आहे. सारा शार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आपण करतोय ते चुकीचं आहे का बरोबर याचा आपण विचार केला पाहिजे. आणि चुकीचं घडलं असलं तर ते सोडून दिलं पाहिजे. आणि भगवंताचं नामचिंतन आपल्या कंठामध्ये आपण धारण केलं पाहिजे. जे खायचं नाही ते कधीच खायची इच्छा सुद्धा धरली नाही पाहिजे. जे करायचं नाही ते कधीच करावं असं वाटलं नाही पाहिजे. संगत नेहमी चांगल्याची धरली पाहिजे. आपल्या दुकानामधला माल हा चांगला असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. आणि आपल्या दुकानाला येणार गिरायक मग देवाच्या भांडारातून धन घेऊन येतं. आणि देताना आपण त्याच तोला मोलाचं आपल्याकडचं दुकानातलं भगवान परमात्मा रूपी वस्तूंचं मालांचं गाठोड त्या भाविकाच्या पदरात टाकलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा कसं आहे, दोष त्यांची जाळी कल्पकोटीवरी, नामासाठी हरी आपुलिया. भगवान परमात्मा जो परमार्थ करतो ना त्याच्या मागं पुढं सांभाळत राहतो. त्याचे दोष पाहत नाही, त्याच्यामध्ये सद्गुणाची वाढ कशी होईल हे पाहतो. म्हणून दुर्बुद्धी ते बुद्ध कदा नुपुजो नारायणा. दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजो नारायणा. आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी. भगवंता माझ्या अंतकरणामध्ये मनामध्ये कधी सुद्धा दुर्बुद्धी तिचा उदय होऊ देऊ नको. मला नेहमी सदबुद्धी दे, सतबुद्धी दे. भगवान परमात्मा मायाळ आहे, कृपाळ आहे, तो कृपा करे. म्हणून विभीषण महाराजांचं हेच म्हणणं आहे
आपली भूक, आपली हाव, आपला लोभ, आपला काम आणि त्यासाठी येणारा क्रोध आपण आवरायला शिकलं पाहिजे. आणि या जीवाला दृढ संकल्प करून देव कार्याला, सेवा कार्याला लावलं पाहिजे. आपल्या हातून परमार्थामध्ये घडलेल्या चुका मान्य केल्या पाहिजे. त्याचा अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. आणि मग पश्चातापानं पाप जळून जातात. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. दोषाचे डोंगर जळून जातात. म्हणून आपण भगवत चरणी लागावं. नेहमी सद्बुद्धी युक्त, म्हणजे आपण शहाणं असल्यासारखं वागावं. शहाणपणाच्या गोष्टी कराव्या, ज्ञान संपादन करावं. आणि अडरानानं जे जग चाललेलं आहे त्यांना भक्ती मार्गाला लावावं. हाच विभीषणाचा अट्टहास आहे. जे चुकत असतील त्यांच्या चुका सुधारून वाम मार्गातून सन्मार्गाला आणणं, आडमार्गानं जाणाऱ्या जनाला योग्य पंथावर आणणं, त्यांना योग्य दिशेनं चालायला लावणं, हे तर भाविकाचं, संतांचं, साधूंचं, महात्म्यांचं मुख्य कर्तव्य आहे. आणि आपला अधिकार आपण त्यासाठी वापरला पाहिजे. आणि विभीषण महाराज नेमकं तेच करत आहेत. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक विस्मदाल व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायणा, जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्णा. तुका आला लोटा अंगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. केशव नारायण माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायण माधवा गोविंदा,
विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युत जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।